टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। काय सांगाल या कंपनीला आग लागली आहे आणि किती गाड्या लागलेल्या आहेत? रात्री 10-10:30च्या दरम्यानमध्ये कॉल झाला हा सुभदा कंपनीला आग लागली। तात्काळ रबाळे आमच्या नेरूळ फायर ब्रिगेड आणि कोपरखेरणे फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। आग वाढत हे प्रकरण बघून नवी मुंबई अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आणि आगीवर पाण्याचा मारा चालू केला। आतापर्यंत 10-12 गाड्या सिडको नवी मुंबईच्या नेरूळ कोपरखेरणे ऐरोली सगळ्या ठिकाणच्या गाड्या आलेल्या आहेत। आतापर्यंत 10-12 गाड्या आग विझवत होत्या। बऱ्याच प्रमाणामध्ये आग वाढत आहे आणि आगीवर नियंत्रण करण्याचा शर्थीचे प्रयत्न चालू आहेत। हो 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 नक्कीच, कारण जास्तीत जास्त पाणी मारतात। फोम मारून पण फोमचा काही उपयोग होत नाही, कारण फोम आगीवर जळत येतं। रेजिन असल्यामुळं जास्तीत जास्त आता पाण्यानेच आम्हाला ते विझवणं आहे। कंपनीचा एरिया कारण कंपनीचा अडचण म्हणजे बाजूचा सराउंडिंग एरिया फायर मुवमेंट करण्यासाठी थोडीशी अडचण येते आणि हाय रेजिन असंच आहे, तर मी किती पाणी मारा त्याचे जास्तीत जास्त पाणी मारून ते आग विझवावं लागणार। रेजिन ते फॅब्रिकेशन करण्यासाठी जे रेजिन वापरलं जातं त्याचं जास्त प्रमाणात साठा असल्यामुळं ते आग जास्त भडकत आहे आणि कंपनीचा एरिया खूप मोठा आहे। फायर ऑडिट कंपनीने केलं होतं का? ते काय आता नंतरच कळेल। आता सध्या आमचं बेस आहे की फायर विझवणे, नंतरच कळेल। आहे चालू, प्रयत्न चालू आहेत आमचे। आता थोडे आता समोरच्या बाजूने आलेले आटोक्यामध्ये, आता मागच्या साईडने लॅबच्या साईडने आम्ही आज विझवण्याचा प्रयत्न करू। तरी अंदाजे आता परत अजून किती गाड्या लागतील? गाड्या आम्ही भरून आणतो। जवळपासच्या कंपनीने आम्हाला जेवढी मदत मिळाली तेवढी आम्ही घेण्याचा प्रयत्न केला। अजून आमच्या फायर ब्रिगेडमधून आम्ही गाड्या भरून आणतो। तरी पण आता 30-35 गाड्या तरी पाणी मारलंय आम्ही, सतत चालू आहे अजून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।